सांगली जिल्ह्याच्या किशोरी मुलींचा कबड्डी संघ नाशिक मनमाड येथे खेळवल्या जाणाऱ्या 35वी किशोर किशोरी गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा 2025 मध्ये सहभाग घेण्यासाठी रवाना झाला आहे। या स्पर्धा 23 ते 24 फेब्रुवारी रोजी खेळवल्या जाणार आहेत। 35वी किशोर किशोरी गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी आणि कबड्डी स्पर्धा स्वराज्य तासगाव येथे खेळवण्यात आल्या। या स्पर्धेदरम्यान किशोरी गटात 21 मुलींची निवड जिल्ह्याच्या सराव शिबिरासाठी करण्यात आली। सांगलीवाडी येथे जिल्ह्याचा सराव शिबिर मॅटवरती घेण्यात आला। रोज 2 तास असे 5 दिवस सुरू असणाऱ्या सराव शिबिरात आयोजकांच्या निष्काळजीपणामुळे मुलींची मोठी गैरसोय झाली। शिबिरादरम्यान निवड समिती सदस्य आणि जिल्हा असोसिएशनने सांगड घालत जिल्ह्याचा संघ निवडण्यात आला, तर संघाच्या कर्णधारपदी राजाराम स्पोर्ट्स क्लब माधवनगरची खेळाडू तबस्सुम पठाणीची निवड करण्यात आली। संघ व्यवस्थापकाची जबाबदारी महेश गोडके यांच्याकडे देण्यात आली, तर अधिक पाटील यांची कबड्डी प्रशिक्षक म्हणून सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनने नेमणूक केली आहे। निवड झालेल्या किशोरी मुलींचा संघ महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने नाशिक मनमाड येथे नगर परिषदेच्या मैदानावर खेळवल्या जाणाऱ्या 35वी किशोर किशोरी गट राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धा 2025 मध्ये सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे। सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्यालयापाशी रात्री सर्व खेळाडू एकत्र आले होते। यावेळी सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ घोडके, संघचे तुकाराम महाराज यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आणि संघ स्पर्धेसाठी रवाना झाला। स्पर्धा घेण्यापासून ते संघ रवाना करण्यापर्यंतचा सर्व कार्यभार हा सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाहक नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक कमिटी सदस्य अनिल माने, मधुकर साळुंखे यांनी मोठ्या कौशल्याने पार पाडले आहे। आज सांगलीमधून किशोरी गट मुली मनमाड या ठिकाणी सांगलीचा जिल्हा संघ या ठिकाणी कबड्डीसाठी जात आहे आणि आज बापूंचा वाढदिवस आहे। त्याच अनुषंगाने हे सर्व टीम या ठिकाणी भेटली। मी यांना खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या सांगलीचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर हो असे या सर्व मुलींना देखील मी शुभेच्छा देतो। ज्या कार्यामध्ये आपण उतरतो, चिकाटी जिद्द जर असेल तर 100% त्यात यश प्राप्त होतं आणि तेच कबड्डीचा खेळ आहे। एकट्याने प्रयत्न करायचे आणि सगळ्यांनी म्हणून त्याला वाढायचं। त्यातून एक चांगलं समीकरण पण बघायला भेटते। चांगलं समीकरण घेण्यासाठी येते की एकटा माणूस पळत असताना त्याला वाढणारे पण तितक्या क्षमतेचे असतात, पण जिद्द आणि चिकाटी जर असेल तर तो 100% यश प्राप्त करू शकतो। तसे या कलियुगामध्ये अनेक माणसं चांगल्या पद्धतीने काम करत असताना वडण्याचं प्रमाण तितक्याच तीव्रते असतं, पण जिद्द आणि चिकाटी जर चांगले असेल तर कबड्डीच्या खेळासारखं माणसाने एक आदर्शपूर्वक काम केलं तर येणाऱ्या काळामध्ये कधी देखील माणसाला अडचण निर्माण होणार नाही। मी श्री संत बागडेबाबा पाणी संघर्ष समिती, श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटना व मुख्यमंत्री युवा कार्य परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रमुख म्हणून या सर्व मुलींना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय भारत।